अरे देवा, आता हे काय? 4 वाजायला अजून 2 मिनिटं शिल्लक आहेत आणि या सगळ्या मुली इथे आले। गुरुजी तर म्हणाले होते की दुपारी 3 ते 4 या दरम्यान माझी मोठी नात घरात येणार। मग कमलीच माझी नात आहे की या मुलींमध्ये सुद्धा कोणीतरी माझी नात असू शकते? आई, अजून 3:45 वाजले नाहीयेत आणि एवढ्या मुली आल्यात। मग आता या म्हातारीची नात ही कमळीच आहे की या मुलींमध्ये कोणी आहे, कसं कळणार? आई तुळजाभवानी, अगं कसली परीक्षा घेतेस ही? आता कोण आहे माझी नात हे कसं ओळखू मी? सरू, अगं येडीपिडी झालीस की काय? अगं काय करायले असे? अगं वर्षे, माझ्या कमळीवर कोणतरी संकट येणार आहे म्हणून मी... अगं सरू, तुला कितींदा सांगितलं आपल्या कमळीला काय बी होणार नाही। अगं आपल्या कमळीवर किती बी संकट आली तर हिमतीने लढणारी पोर आहे। अगं तू आणि आबासने तसं वाढवलंय ना तिला, अगं मग कशाला काळजी करायलास? आणि आपला बंड्या गेलाय ना मुंबईला। अगं सरू, अगं देवावर आणि कमळीवर विश्वास ठेव। अगं तुझं हे सगळं ठीक करेल। अगं नको काळजी करूस। कशी काळजी नको करू वर्षे? जोपर्यंत मला माझ्या कमळीबद्दल काही चांगलं ऐकायला येत नाही, मला तिची ख्याली खुशाली समजत नाही, तोपर्यंत मी काळजी कशी नको करू? तू सांग ना, मला तर काय करावं काय बी कळायला झालं वर्षे। हाय हाय माझी बेबी। अरे तू आणि तुझ्या सगळ्या मैत्रिणी आत्ता इथे कशा काय? ग्रॅनी आजी, मी इलेक्शनचा ना फॉर्म सबमिट करायला गेलेले, तिथे हे सगळे माझे सपोर्टर्स होते आणि हे सगळे माझे सपोर्टर्स मला इथपर्यंत सपोर्ट करायला आलेत। आम्ही माझ्या इलेक्शनची ना रॅली काढली आहे। पाहिलं केवढा मोठा सपोर्ट घेऊन फिरते मी, केवढ्या साऱ्या मुली आहेत माझ्यासोबत सपोर्टला, आणि इतका मोठा सपोर्ट फक्त आणि फक्त फॉर्म भरायला आहे माझ्यासोबत। तर इलेक्शनला तर किती असेल ना? आजी, ही आपल्या घराच्या देवघरात काय करतीये? आपलं घर आहे ना हे? थांब जरा। देवाचा आशीर्वाद तुला बी। कोण म्हणलं ग माझ्या बरोबर कोणीच नाही? अगं येडे, माझ्या बरोबर माझा देव आहे, ज्याची गरज सगळ्यांना पडते। तू नको टेन्शन घेऊ, तुला बी गरज पडेल लवकरच, निवडणुकीचा निकाल आल्यावर। लक्षात ठेव अनिका, आता निवडणूक तोच जिंकणार जो GS पदाच्या लायक असेल। अरे येऊन येऊन येणार कोण? अनिकाशिवाय आहेच कोण? येऊन येऊन येणार कोण? अनिकाशिवाय आहेच कोण? आजी, येतो मी। तुमच्याशी बोलून मला लय बरं वाटलं बघा। आता तुमची साथ आणि देवाचा आशीर्वाद आहे ना, मग आता काही टेन्शनच नाही। इशयच हाट, सुट्टी नॉट। आता मला कळले मला काय करायचं। येतो। यशस्वी हो। छे, आता खरंच कमळी माझी नात आहे की या मुलींमधली कोण आहे हे कळणार तरी कसं? ना मला कमळीच्या घरच्यांबद्दल काही माहिती आहे, ना या अनिकाच्या मैत्रिणींबद्दल। काय करू मी आता? कसं ओळखू माझी नात कोण आहे ते? अनिका, बाळा जरा इकडे। अगं तुझ्या या ज्या सगळ्या मैत्रिणी आल्या आहेत,
त्यांची नावं पत्ते याची एक यादी करून दे ना माझ्याकडे. अच्छा, म्हणजे आता ही म्हातारी या मुलींचे पत्ते शोधून आमचा पत्ता कट करणार तर. वा ग वा म्हातारे. ए अनिका, तिला काही सांगू नको, काही सांगू नको, नाही तर. त्यांना असंच रिकाम्या हाताने कसं पाठवायचं? आपण काहीतरी गिफ्ट पाठवू ना त्यांच्या घरी. व्हॉट? खरंच? ओ माय गॉड आजी, तू बोलते खरंच आपण त्यांना गिफ्ट पाठवायचे? वाव, चालेल काय? मला तर पळेल. मी ना आत्ता पिंक्स कडनं सगळे डिटेल्स आणते. पिंक, पिंक्स, कुठे? हा ऐका, आय हॅव अ गुड न्यूज फॉर यू ऑल. बट त्याच्यासाठी ना तुला ते मुली आता आलेल्या ना त्यांची इन्फॉर्मेशन कलेक्ट करून आणावी लागेल. त्यांचं नेम, ॲड्रेस, पॅरेंट्स डिटेल्स सगळं कलेक्ट करून आण. चल चल जा. ॲक्च्युली अनिका, आपल्या कॉलेजमधल्या मुली तुझ्या रॅलीमध्ये यायला इंटरेस्टेड नव्हत्या, सो आम्ही या मुली रेंटवर आणल्या आहेत. व्हॉट? मूर्ख आहे का तुम्ही? आहेतच. मी काय प्रश्न विचारते? आउट, आउट, गेट आउट. मला नाही चेहरा बघायचा. जा. सॉरी. जा. कशा इडियट पाळल्यात.